नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत मनाच्या एकाग्रतेचे रहस्य या पुस्तकाचा रिव्ह्यू. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. यामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की मन हे हत्तीसारखं आहे, मन हे बलाढ्य आहे आणि मनावर ताबा कसा मिळवायचा. मन हे वानरासारखं आहे, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर. मनाला कसं ताब्यात ठेवायचं हे अशक्य गोष्ट आहे. पण श्रीकृष्ण त्यांना म्हणतात कठोर परिश्रम केल्याने आणि सतत 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 परिश्रम केल्याने मनावर आपण ताबा ठेवू शकतो. त्यालाच अभ्यास म्हणतात. अभ्यासाची व्याख्या श्रीकृष्णांनी इतकी सुंदर केलेली आहे. आणि यामध्ये अतिशय अजून एक सुंदर म्हणजे त्याच्या पृष्ठभागावर एक वाक्य फार असं मनावर कोरल्यासारखं आहे की मन हे धबधब्यासारखं आहे. की धबधबा कसं, जर त्याचं पाणी समुद्राला मिळालं, नाल्याला मिळालं तर त्याचा काही उपयोग होणार आहे का? पण तेच पाणी जर आपण अडवलं आणि त्याचा बांध केला आणि ते पाणी शेतात दिलं, त्याच्यातून आपल्याला धनधान्य मिळेल, शेतकरी समृद्ध होईल आणि करोडो लोक जगतील. तसंच मनाचं आहे. मन जर चांगल्या गोष्टींमध्ये आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर आपलं आयुष्य सोन्याहून पिवळं होईल. आणि ह्याच्यात अतिशय सुंदर अशी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची भर दिलेली गोष्ट म्हणजे श्रद्धा. माणसाची श्रद्धा ही त्याला समृद्ध करते. माणसाला आत्मविश्वास कशामधून येतो? माणूस ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवतो. श्रद्धा म्हणजेच आत्मविश्वास. आणि त्यामध्ये आत्मविश्वासाला अतिशय चांगलं महत्त्व आणि ते श्रद्धेमुळे येतं. आणि त्यामध्ये दिले की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये हे गुण आहेत. स्वची जाणीव प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वयामध्ये होते. तुम्ही फार लेट झालात असं काहीच नाही. तुमचं जे वय आहे ते योग्य. यामध्ये असं लिहिलेलं आहे की श्रद्धेचं महत्त्व अमर्याद आहे. देवीचं रूप श्रद्धेला दिलेलं आहे. हे श्रद्धा देवी, तुझी कृपा असेल तर विजय माझाच आहे. हे श्रद्धा देवी, तुझी कृपा असेल तर विजय माझाच आहे. पण तूच नाराज झालीस तर मग मात्र होईन मी पराजयाचा धनी, पडलेला गडगडलेला. बघ श्रद्धा देवी, तूच माझा आधार होणार आहेस. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. हे तुम्ही आवर्जून वाचा. फक्त 10 रुपये याची फीस आहे. स्वामी पुरुषोत्तमानंद रामकृष्ण मिशन मठ, सिक्रेट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ह्या पुस्तकाचा अनुवादित आहे. स्वामी विवेकानंदांचं रामकृष्ण मिशन मठ. आपण इथून हे पुस्तक घेऊ शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.